नमस्कार, जे.के. किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशी पनीर भुर्जी बनवणार आहे आणि ही जी पनीर भुर्जी आहे ही खूप आपण मसालेदार आणि हॉटेल रेस्टॉरंट सारखी आपण ही पनीर भुर्जी बनवणार आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी बनवली आणि ही खूप मसालेदार आणि खूप चटपटीत अशी ही पनीर भुर्जी ही जी आहे ही झटपट बनवलेली पनीर भुर्जी आहे। बघू शकता कशी आहे आपली ही भुर्जी मी बनवली आहे। आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी जे पनीर आहे ते मी किसणीने किसून घेतले आहेत आणि यासाठी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि आले लसणाची पेस्ट करून घेतली आणि यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, अर्धा चमचा। जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे। बघू शकता कांदा घातलाय, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपण आणि नंतर कांदा आपण परतत असतानाच लगेच यामध्ये शिमला मिरची, हिरवी मिरची आणि शिमला मिरची दोन्ही आपण टाकून घेणार आहेत। टोमॅटो पण लगेचच टाकून घेणार आहे। हे सर्व असे परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो जो आहे तो चांगला असा मऊसूत परतला पाहिजे आणि कांदा सुद्धा आपला लालसर होईल अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहे। आता आपण यामध्ये आपली जे आलं लसणाची पेस्ट आहे ही सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे। छान असं आपण हे परतून घ्यायचंय। टोमॅटो, कांदा आणि भाज्या जी आपण टाकली ही मऊसूत होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय। मीठ घातल्यानंतर आपण थोडंसं ते झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते आपलं जे आपण कांदा आणि ते टोमॅटो ते घातलेले ते मऊसूत होईल। होऊ शकता आपण झाकण काढल्यानंतर आपला कांदा, टोमॅटो हे सर्व असं व्यवस्थित परतलंय आणि आता यामध्ये मी थोडंसं बटर टाकून घेणार आहे। बटरने आपल्या पनीर भुर्जीला खूपच छान अशी टेस्ट येते, त्यासाठी आपण बटर हे टाकायचे, खूपच छान टेस्ट येते। बघू शकता यामध्ये बटरचं सुद्धा पाणी झालंय आणि आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली, 1 चमचा धना पावडर घातली आहे, अर्धा चमचा। नंतर आपला गरम मसाला घरात असतो तोच मसाला घातलाय आणि हळद घातली थोडी, अर्धा चमचा। जिरे पावडर घातली आहे, अर्धा चमचा आणि थोडासा हिंग घातलाय। आता आपण ही मसालेदार करणार आहे, यासाठी तुम्ही यामध्ये अजून सुद्धा मसाले घालू शकता। अजून जर तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही लाल तिखट अजून वाढवू शकता। बघू शकता अशा प्रकारे ही जे आपण एवढी मसाले घातले आहेत आणि यासाठी आपण थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे जेणेकरून ही जी भाजी आपण बनवू ही आपण पोळीसोबत खाऊ आणि आपल्याला दुसरी सुद्धा भाजी करण्याची आवश्यकता येणार नाही। जास्त सुकी भाजी आपण ही करणार नाही आहे, थोडीशी ओलसर अशी भाजी बनवणार आहे आपण। आता हे पुन्हा आपण थोडंसं झाकण ठेवून घेणार आहे। पाहू शकता किती छान असं आपलं भाजीला ते भाजीचं टेक्स्चर आलंय आणि त्याला तेल सुद्धा सुटलंय। आता यामध्ये आपण लगेचच आपण किसलेली जी पनीर भुर्जी आहे ती टाकून घेणार आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आहे, थोडी मी हातावर स्मॅश करून ती कसुरी मेथी घातली यामध्ये। आणि आता आपण हे किसलेले पनीर आहे आपलं हे टाकून घेणार आहे। हे आपण आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही आपली ही पनीर भुर्जी आहे ती खूपच छान अशी झाली आणि खूप चविष्ट लागते ही भुर्जी। छान अशी परतून घेतली आपण आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ सुद्धा घातलंय। आपण आधी सुद्धा थोडं मीठ घातलंय, त्यासाठी मिठाचं सुद्धा प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे। आता आपण ही जी भुर्जी आहे ती मिक्स करून घेणार आहेत। बघू शकता किती छान अशी आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे। मसालेदार आणि खूपच छान अशी भुर्जी आपण तयार केली आहे।
यावरून आता फक्त शेवट कोथिंबीर राहिली, ती कोथिंबीर सुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहे. आपली पनीर भुर्जी ही तयार झाली आहे आणि झटपट तयार होते ही भुर्जी सुद्धा. बघू शकता, मी तुम्हाला दाखवते आहे की आपली ही पनीर भुर्जी जी आहे ती कशी आणि किती छान अशी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.